हे मल्हारी सहस्रनाम ऐकून मनातल्या इच्छा आकांक्षा सर्व पूर्ण होतात आणि हा पाठ रोज ऐकावा. ओम मल्हारी सहस्रनाम स्तोत्र प्रारंभ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती देवीला नमन करू शंभो देवाचे स्तवन. कैलासी वासजाचा जनकल्याणाची तळमळ. लागून मनीची व्याकुळ ती प्रिया पार्वती प्रेमळ. म्हणे देवादिदेव शिवा वाढवी जो भक्तांच्या आनंदा. वारी दुःख दारिद्र्यापादा अशा स्वामी ब्रह्मानंदा. माझी विनंती हो ऐका. अहो सर्वज्ञा जगन्नाथा मजवरी कृपा करी आता. स्तोत्रदान तप कोणते कथा जे त्वरित इच्छा फल देत. तव ते वदले सदाशिव मार्तंड भैरव मल्हारी देव. तो मीच असे हा भाव मनी धरी अखंडित. जेणे सर्व दुःख नाशते सर्व संपत्ती ज्या योगे लाभते. पुत्र पौत्र सुख प्राप्त होते ते मल्हारी नाम सहस्र. ते करीन तुझला कथन भक्तिभावे करी श्रवण. तेने इहलोकी कल्याण मोक्षही साधेल खचित. सहस्रनामाचा ऋषी ईश्वर छंद अनुष्टुप मनोहर. श्रवणासाठी ते सत्वर म्हाळसाज मल्हारी. सर्व पापांचे खंडन व्हावे जेणे मल्हारी प्रेम लाभावे. चारी पुरुषार्थ प्राप्त व्हावे ते पठन सहस्रनामाचे. ते जे सुवर्णगरी जैसा तो मार्तंड शोभिवंतसा. मांडीवरी शोभे माळसा त्या देवाचे ध्यान करावे. जो बैसला श्वेताश्वावरी खड्ग जयाचे शोभे करी. ज्या सेविले पंडिती सुरवरी त्या देवाचे ध्यान करावे. जो सदा भक्तांवर तोषला श्वानगणांनी जो वेळीला. ओंकार स्वरूप वीर गमला त्या देवाचे ध्यान करावे. ध्याने मल्हारी संतोषावा यास्तव मूलमंत्र जाणा. ओम ह्रीं क्रूं श्रूं ह्रूं ह्रां म्रियमानंद महालक्ष्मी नमः. हा पवित्र मंत्र जपल्यावरी नाम जप करावा वैखरी. तेने संतुष्ट होय मल्हारी. ओम प्रणव स्वरूप महेश्वर. मणिमल्ल दैत्यांचा संहारक. त्रस्त देवांचा तापहारक. वेदांनी स्तविला जो सत्यसेवक. ओंकार रूप भुवनेश्वर. कोटिगणांचा प्रिय स्वामी. भक्तांचा प्रभू चिंतामणी. अंतरीचा प्रेमळ त्रिभुवनी. देवगंगा म्हालसा प्रिय. गुणीजनांनी परवेष्टित. श्रीमान जयवान प्रमन्नाथ. शिवाजरामर दीनानाथ. स्वयंभू मार्तंड भैरव. सदा तृप्त मनी आनंदरूप. मल्लनाशक सत्यस्वरूप. परमाश्चर्य अपरूप. करता करविता गुरु. सदा विजयी विश्वविजयी. वीर सम्रांगणी दुर्जयी. विघ्नांचा ओगनेई विलयी. अध्यात्मवनी प्रतापी. सर्वज्ञ अमोघ विद्या जाणता. दैवताचा रक्षक जनत्राता. भयहरी मदन विजेता. विश्वविधाता त्रिशूली. रविचंद्राचे कुंडलकानी. करी डमरुडांकार ध्वनी. गौरीहार तलवार धनी. मुंडकमाला शोभिवंत. मणिमल्ल पराभवे हर्षित. चंद्रकलेने शिरविभूषित. त्रिंबक महामुगटे मंडित. गंगा म्हालसा कापती. वसंत विहारा माझी चतुर. साजे मोरपी समस्तकावर. मालसिका मांडीवर. देव मल्हारी मार्तंड. अश्वारूढ शिवलिंग रूप. ऋषिदेवगणांचा अधिप. भूतगणांचा कुलपालक. देवदेवेश्वर श्रेष्ठ. कोटी सूर्यापरी तेजपुंज. कोटी चंद्राच्या प्रभेने सतेज. अष्टसिद्धी साह्यास सज्ज. सुखाचा अर्णव देवेश. महाबली सायासे कृपादाता. दक्षराज प्रतिसिद्धिदाता. वितरागी स्वयंभू वरदाता. कलियुगी प्रमन्नाथ. दानवांचा वैरी दृष्टनाशक. सुजना उत्कृष्ट फलदायक. कृपाळू विश्वात्मा भयहारक. रुद्र मल्हारी मार्तंड. रुद्रसुधानिधी महादेव. ब्रह्मज्ञानी प्रजास्वामी शिव. श्रीकंठ पंचानन कृपार्णव. चतुरानन प्रजापाल. करी खड्ग धारण करता. मल्ल सैन्यांचा विनाश करता. पावन परार्थी भक्त त्राता. अद्वैती शिवशंकर. मल्लमणिकासुर मर्दन. ज्ञानसाध्य माळसार मन. भर्गो देव मृण्मय चेतन. अष्टदा भजनांचा भोक्ता. महिमय महाकाय महादेव. महिमलया शिरसा प्रभाव. सज्ज खड्गधारण शिव. मनी असुर स्तुती करी. प्रतापी सप्तकोटी गणाधीश. मेघनाथ खड्गराज महिष. मल्लकृत स्तुतीने देवेश. तो प्रसन्न वरप्रद. अजिंक्य पराक्रमी पूजनीय. कलावान पिनाकी कार्तिकेय. देव हेमकांतीचा कमनीय. विधाता विश्वरंजक. पूर्ण ब्रह्म दैवत सहाय्यक. मणिदैत्याला वरदायक. सुरपूजित भूतनायक. सुरेंद्र शिवशंकर. शीतल शाश्वत पूज्य ईशान्य. अग्नीचा पुष्टीदाता दीप्यमान. पुण्यपुरुष प्रसन्नवदन. सुमंगल सुधाकर. पुण्यमूर्ती मनोयमावतारी. शरणार्थीचे भय दुःखहारी. जगताची चिंता हरण करी. प्रभू दात्त मानस. मणिमल्ल द्वेष्टा खड्गराज. मार्तंड व्यालरूप वायुराज.
आदिवादी नष्ट करी सुराज, अतिप्रेमे ओसंडिला. सदा विजयी धने श्रेष्ठ, इच्छित फलदाता सदा तुष्ट. देवादिदेवांचा स्वामी वरिष्ठ, पूजिता होई कामप्रद. मैराल शंभू आदरणीय, संकट विनाशक गंगाप्रिय. नैनिती कोविद खड्गराय, मल्हारी जगत्राता. ब्रह्मदेव वरद गंगाधर, जगन्नाथ अद्भुतकार. जो जाणू जाता न लगे पार, सुराग्रणी कामदाता. जो दर्यार्द्र मणिमल्लावरी, भाळला मल्लासुर स्तोत्री. मल्लाची दुर्मती दूर करी, स्वपावलांच्या कृपेने. विनतगणाध्यक्ष त्रिपुरारी, तापनाशक देवराज हरी. मुनिवर्णिती भीम मनोहरी, बुधची दुसरा जणू. सुशील सत्व संपन्न सुधीर, विपुल वैभव यशस्कर. प्रकाशदाता मार्तंड मल्हार, सज्जन पालन करता. योगीश्वर स्वयंभू धर्मिष्ठ, रुद्रस्वानंदी सिंहासनस्थ. ज्ञानदीपनियंता सत्यनिष्ठ, विश्वभरता सुचरित. अतिभाग्यशाली अनंतकोश, सदा सर्वत्र विजयी सुदेश. महात्मा मुनिहृदयी निवेश, प्रेममय चिरंजीव. अक्षय स्वर्गभूषण स्वर्गद, सुग्रह सर्व विद्या विशारद. महात्मयुक्तागाध, शिवानादि अनंत. वैभव संपन्न अखंडित, अष्टधा भक्तिप्रिय अनंत. वरिष्ठा प्रती सदा सौख्यद, निर्वेद निरंतर. अपारानादि दोषहर, नित्यात्मा रक्षिता देवगौर. ब्रह्मांड प्रतिपादक थोर, गंगा महालसिकापती. कर्मपाशहर महाकीर्ती, दक्ष मृत्युंजय उदारदी. भवनीलकंठ मृणानापती, महालेश सदा सुखी. कपर्दी काशिका वास, जटाधर कैलास निलय महावीर. उमेश कृतिवास शूलधर, गिरिजेश महादेव. शरणांगत वत्सल विश्वेश, अजानुभाऊ स्थानुकल्पेश. समस्त भयभंजक वीरश, वीरभद्र जगत्वंद्य. सदा स्तवनीय जो स्मरणीय, स्मरताची सर्व जाणता होय. महात्मा मनोरम वंदनीय, कृतार्थ भवपापहार. खचिता काल मृत्युहरण, मृदू मुनी हृदयी निवेशन. शरणांगताचे दुःख हरण, करी सर्व ही त्रिनेत्र. यमपाशातून विमोचक, सर्वभूतावरी स्वस्थापक. नग्न पिशाच वेशधारक, ध्यान योग्य उदारदी. निवासी मंदारगिरीवरील, कलिप्रथमाहुनी विशाल. पिनाकी मनोत्सोत्साशील, समुख सुखरक्षित. आद्य शंभू देव शिरोमणी, खलनाशक ख्यातिमान गुणी. यज्ञकर्ता कर्पूरगौरधनी, कार्यकर्ता कृतनिश्चयी. विभूतम नाशक तृष्टिप्रद, स्वयंसिंहनाद नादलुब्ध. वरदगृहप्रिय योगनाथ, मंत्रोच्चारे उद्धारक. भगवान भव्य भ्रमनाशक, शस्त्रधारी अशुभविनाशक. अश्वारूढ वृषस्कंधारोहक, निश्चयी ऋषभध्वज. विरागी उदार सदाचरणी, सदा तुष्ट मननशील मुनी. मनोनिग्रही मालसकाधनी, महारथी खंडेराव. अवर्णनीय वाग्देवी पूजित, सर्व संसारी सर्व मायान्वित. निपुण सर्व शार्थार्थ प्रणित, कीर्तिमान सर्वथैव. हरिचंदनाने शरीर लिप्त, कस्तुरीने तनुशोभिवंत. अंगांग कुंकुमागरुचर्चित, भांगी सिंदूर सिंचन. सर्पराज जयाची उत्तरीय, भस्मचर्चित जयाची काय. शिवनामाजन कल्याणमय, शेषामुगवरद. सुकृती बीजाक्षर मंत्रराज, मृत्युदृष्टी निवारक सतेज. युवा वृद्ध बालक महाराज, प्रियवंद नरनाथ. महाप्राज्ञ विजयी सुरश्रेष्ठ, धनराज शोभार दक्ष. सेनापती सुवर्णेश प्रत्यक्ष, नरनारायण प्रिय. आत्माराम वृष्टिकर्ता रणस्थ, जैनादी मेघवान योमस्थ. सज्जनांनी पूजनीय तीर्थस्थ, सुश्राव्य शब्द जयाचा. पुण्यद भैरव गगनाकार, सारमेयांनी वेढीला अपार. महेश मायार्णव महाधीर, तेजोमय दशभुज. सज्जननाथ दशमुखी त्राता, सक्षेत्र निवासी वरदाता. सदवस्त्रधारी बहुधनदाता, भयभंजन करी सर्वदा. वीर धनुर्धारी सज्ज सदा, क्षीरार्णवी जयाची महाक्रीडा. वास पाताली जयाचा सदा, शिव त्रिभुवनेश्वर. जटामधुनी उठे प्रलयाग्नी, मल्हारी पुण्यश्लोक शिखामणी. सुशांत धियाव्ये देवरणी, महोत्सवी सुगंधर्व. सुगंधाढ्य मेरुगिरी निवासी, शीघ्र लाभप्रद विनाशी. सदा इच्छित फलदायी साक्षी, अनिवार्य सुदैरार्थी. वाणी मेघगर्जित शब्दमय, जो हरिद्रा चूर्ण मंडिकाय. सिंहनाद गुणसागर राय, देह सौंदर्याचा ठेवा.
बहुरत्नांनी विभूषितकाय कोटी लाभप्रद निरामय मल्लस्तोत्राने प्रसन्न हृदय सदा द्वीप परप्रभू शंभू मणिकासुराचा विद्वेष्टा नाना स्थानावरी दृष्टा मल्लारी मार्तंड विश्वाचा सृष्टा पायी मल्लासुर नम्र अश्वारूढ रूप सुंदर मूर्त धर्मवान हर्षवान सुकीर्त क्रोधवान मदरूपी सार्थ्य धर्मरूपी सदाशिव विश्वात्मा दंभरूपी वीर्यरूपी ओम रूपी सत्वरूपी शौर्यरूपी सर्वात्मा आत्मरूपी ज्ञानरूपी धर्मरूपी सदाशिव करुणामूर्ती विद्यास्वरूपी आत्मदी परमात्मस्वरूपी धृतमारी शक्तिस्वरूपी मणिदैत्य प्रियंकर मल्लम कृतस्तुतीने परितुष्ट मणिकासुर शिरपद स्पष्ट मणिदैत्यस्तवने संतुष्ट स्तुतिप्रिय सुप्रसन्न स्वनामयुक्त मल्लनामधारी पदजाचे मणिदैत्यशिरी मणिमल्लसुरांचा कल्याणकारी निरासक्त संसारी हृदय विराजे मुंडकमाला मणिदैत्यशिरी ठेवी पदाला मणिदैत्य कल्याणी रत झाला प्रत्यक्ष कैलासनाथ मणिस्तोत्राने परितोषिला मल्ला सदगत प्रद झाला मणिचूलगिरीवरी विसावला शिव एकादशाकृती मणिमल्लांचा महागर्वहर ओम शिवतक्षरूपी ईश्वर मल्लांतक गंगा मालसावर धर्मपुत्र प्रियंकर मल्लमणिकासुर संहारक महेश विष्णू दैत्यनियोजक अक्षर विश्वपीडा निवारक त्रिमूर्ती मातृकाचार्य पिशाच गुणमंडित कल्पेश महेश चामुंडा नवकोटीश सांख्ययोगाष्टभैरव प्रथमेश योगिनी चक्रपालक प्रधान दुर्गाती मातृकापती चिन्मात्र निर्गुणी गुणपती वैष्णवांनी पूजनीय त्रिमूर्ती योगिनी चक्रनामक आदित्यागमाचार्य सुरेश उत्पत्ती स्थिती लय करता श्रीश एकादश शरीरधारी उमेश योगिनी चक्रवल्लभ शिवलिंग पूजक ब्रह्मदेव आहारवान हरिधर्ता शिव पाशुपतांचा पूजनीय देव योगमाया प्रवर्तक ब्रह्मादिवर्णितानंतमूर्ती सुरेश्वराची दिगंत कीर्ती सुरसंघाची सुंदर दीप्ती विरोधारी निरोत्तम विश्वव्यापी मार्तंड भारहारी विशापती दिशानाथ मल्लारी गवापती वायुवेग दैत्यारी अरूपी पृथ्वीरूप नारायणानिल तेजोरूपी नागन्य रागन्य आकाशरूपी गहन गुडसोह हंसरूपी चतुर्मुख निर्मलेश जगत्पिता जनाशय निर्माता जगद्बंधू विश्वेश जगद्दाता बोधवान बोधा बुद्धिदाता कामधेनु हतासुर अणुपरमाणु परमात्मा कृशस्थूल वशु विशुद्धात्मा विज्ञान यज्ञकर्ता महात्मा धूत पाप विषगळे अजांत्याला करी ज्ञानमय धनदाता दर्याधळादितेय शिवभक्तादीन द्वयाद्वय भक्तपराध शमन भक्तपराध देई उदरी द्वयाद्वयांनाही पार करी शरण्य विराट रूपधारी गणराज जयाचा मंत्रयंत्र प्रभाव जाणकारी मंत्रयंत्राचे स्वरूप स्वीकारी दोषहारी भक्त कल्याणकारी भक्त चिंतामणी शुभ अमंगलाचे करी उच्चाटन धर्ममय मंगलयतन अर्थदाता परि अनर्थ ज्ञान तोषोत धर्म प्रवर्तक मंत्र बीज मंत्र राज सुमूर्ती बीज मंत्र रूपी देहाकृती करी शरसंधानाची कृती शब्दजाल विवेकज्ञ कालांचाही काल हा क्रियातीत सुतर्कतारी तर्कातीत सत्वत्वांची सर्व तत्वे याज्ञात कालज्ञ कलितासुर प्रसंगी भयभीतांना धैर्यदाता विनानाद प्रिय विश्वविधाता हिरण्यरेता आदित्य तेजदाता इंद्ररूप शारदा गुरु अतिसूक्ष्म कालाच्याही पार तरी विश्वाची चेतना अपार संसारासक्तीने बेजार आणि केदार उमेश मंत्रयंत्राचा अधिपती मंत्रार्थ शिव स्वतंत्र ब्रह्मा नारायण शास्ता सुनेत्र सर्वलक्षण नाशन सूक्ष्म लघु भयंकर आकृती कठीण प्रधान प्रकृती कारुण्य नम्र करुणा कारुण्यमयाकृती शिवसाकार निराकारी ताप बंधातून करी मुक्तता तापत्रयी तो रक्षण करता जो विधी कर दिनांचा त्राता नमन त्याची या चरणी उदार महाभाग्याचा सागर नगवासी वेदविद्यागर करुणामूर्ती भक्तगणाधार भक्त साम्राज्यदायक सार्वभौम निराधार विधाता सद व्यक्तविता सविता परमपवित्र वेदविद्या जाणता वेदज्ञ चतुरानन हिरण्यगर्भ त्रिमूर्ती शिव विश्वसाक्षी विभाव सुदेव सकोलोपनिषदांचा वाग्देव वेदांत जयाची गती
विश्वपाद विश्वबाहू अच्युत विश्वसाक्षी अव्ययनंत दिशांचा पदी आधारा मूर्त अग्निदेवा विनाशी जगद्गुरु व्यासिद्धित जगतात्मा जगत्प्राणागाध जगतमित्र जगत प्रिय सुमेध विधाता सिद्धिविनायक देवो भूवेदभू भगवंत लीला तयाची स्वर्गस्थिती अंत सिद्धचारण गंधर्वार्चित यक्षविद्याधर पूजित नीलकंठ निरंकुश जयेश हलधर सहस्राक्ष नगेश शोभिवंत गदाधारी विश्वेश महेश सुरनायक जयाची ठाई पुरुषार्थचारी कृष्णवर्मा वाक्पती ब्रह्मचारी चिदानंद कालानुपुरधारी नारदादी मुनिसुत चारी यज्ञाचा स्वामी तपस्वी करुणासागर जनातोषवी पंचाग्नी यज्ञाची स्थापना करवी शिवानंत गुणनामा लक्ष्मीयादी रत्ने सिद्ध भूषवाया ज्या विष्णूची लावण्यमयी काया जो सिद्ध त्रिविधता पहाराया तो यज्ञ करता चिरंजीव शिव भालचंद्र स्मशानवासी सूर्यमंडलामध्ये निवासी प्रसन्न त्रेताग्नी कृपावासी अनंत शीर्ष पूर्णार्थ सच्चित पदाला जो विकासवी तो निर्भय परायण रवी कीर्ती त्या पुण्यभैरवाची गावी अनादि निर्विकार जो नरनारायण स्वरूपी अग्नी नरश्रेष्ठ तुष्ट वेदध्ययनी अपार बुद्धीचा सागर गुणी निश्चिंत निराश्रय सूरमित्र सुरांचा इष्ट करता जो त्रिवृत्ती निर्विकारी विधाता तो पूजनीय करता करविता विश्वपालन सर्वदा मूषक वाहन सदानंद शिव सकल प्रपितामह महादेव मनोभीष्ट तपोभीष्ट भूदेव मणिमल्ल विनाशक उदयगिरी जो अश्वस्थ वृक्ष अवग्रह निवारण प्रत्यक्ष श्रोता वक्ता कल्याण करता दक्ष शिष्टपाल सलिलाधिप वर्णाश्रमाचा विशेषज्ञ सुज्ञ कलिदोषांचा विमोचतज्ञ सर्व संकटनाशन सर्वज्ञ विश्वेश्वर तपयुक्त सुकीर्तवामांचार निषेधकर्ता वर्णरहित तपसिद्धिदाता सर्व वेदांत जाणता विधाता तात्पर्यार्थापनची विश्वाचा संहार करता शिव जपयज्ञाती ज्ञानदाता देव ज्यापाशी अहंकाराचा अभाव सुराध्यक्ष सुशोभित अहोरात्र रूपतमो नाशक तेजोमय ब्रह्मांडनायक ओम भूर्भुवस्व स्वरूपमानार्क तपोमय सत्यमय मैनाक पर्वतांचा संरक्षक सुंदर शिर भ्रूभंगई मोहक नैनादी इंद्रिय प्रयोजक वैखाणपती वैश्य दत्तात्रय समाधिस्थ शंकर नवनाग स्वरूपान सुर जन्म मृत्यू जराहीनैश्वर दैत्यांचा नाश करता वर्णातीत भीषणमूर्ती चितेश कल्पातीत चंडहांस सुरेश तापिता सुरप्रज्ञादाता महेश वर्तमान चिरंजीव निर्माता स्थितिविनाशकर्ता शिवाक्षर विश्वविधाता त्रिगुणप्रिय जगतत्राता गुणातीत द्वादशात्मा अग्निवरून शांतिदेवता विंध्य विशाल नैऋत्य देवता अग्नितेजा दैत्य विनाशकर्ता तीर्थरूप कुलाचल सर्वकाली सर्वदेशी व्यापक विश्वविनाश विलासकारक निश्चयी शिव विश्वसंहारक विश्वादिगणनायक ब्रह्मजिज्ञासू श्रुतिजानकार आत्मानात्मविवेकी ध्यानपर अज्ञान हरि आत्मज्ञानपर अभक्त समाधी गुरु गृही महासन्यासी ब्रह्मचारी कृतांतवर्णावर्णभेदकारी महाकाल इंद्रादिबद्धकरी क्षणकाष्टादी रूपवान विश्वजित तत्वजिज्ञासू ब्राह्मण ब्रह्मचर्येचे करियाचरण सकल वर्णाश्रमपरायण तरी वर्णश्रमयुक्त देव ब्रह्मजिज्ञासू वर्णाश्रमी ब्रह्मांडाचा उदार भरता स्वामी वेदांत वचनातीत सुधर्मी स्वरवर्ण स्वरूपक दीडमय मेनापती समर्चित भयरूप सकल दृष्टा सत्वस्थ कृतवर्णाश्रमे वस्ती करीत सखा क्षुद्रादी वर्णवान वसुदेचा उद्धार करता तज्ज्ञ कालोपादी सद्गती सुज्ञ दैत्यांचा नाश करता स्मृतिज्ञ श्रेष्ठ वडवानल समुद्रमंथनाचा गुरुवर वनस्थयज्ञ देव यशस्कर दृष्ट अदृष्ट क्रियांच्याही पार हे माद्री हरिचंदन निषिद्ध मानिता नास्तिकमत यज्ञभोक्ता जो श्रेष्ठ परिजात सहस्रभुजावतार साक्षात पाप शत्रू क्षीरसागर राजाधिराज संतान महेश धन्वंतरी वेदवक्ता गुणेश चितभस्माची उटी शर्रास कल्पवृक्ष तनुधारी बाणासुराला देई वरदान अधर्माचे करी उच्चाटन अभिचाराचे करी निवारण तो काशीश्वर श्रोणीभद्र सौम्य धैर्यवान यज्ञफलद मंदरदृष्टादृष्टफलद सत्वरजतम त्रिगुणानंद
सहस्रफण सेवित, तिने धर्माचा प्रवर्तक कुबेर त्रिशक्तीपरायण हिमपर, दुर्वास पितृलोकेश वीर पुरातज्ञ आदितेय, आत्मरूपी सभाय ज्योतिरूपी, उपनिषद करता आकाशरूपी, अग्निमिळे मंत्र करता ब्रह्मरूपी, तत्वतारुणमोचक, सहस्राशु आत्मतेज सुमूर्ती, योगज्ञ मूल कारण वेदांत, योगज्ञानी मूर्तिमंत, अग्निदेव सदानंद, नयनांना जानवे जिचे तेज, ती ज्योती अधिष्ठाती सतेज, देवता कल्याणी तेजपुंज, अखंड ब्रह्मखंडशी, ते योग ज्ञान ते महाबोधक, ते रहस्य तो क्षेत्रपालक, भ्रूमध्ये निवास सुखकारक, योगज्ञानी सदाशिव, अतितेजस्वी सूर्य घृती, विश्वाचा नयन विश्वपती, यज्ञयागाचा ज्ञानी योगदीप्ती, तत्वज्योती सुधारक, गळा नागांच्या माळा सुशोभित, मस्तकी जटाभोवत समूह रुळत, बिंदुनादाची कला उगत, लंबिकोर्मी अभिषिंचित, इडा पिंगलामध्ये जो आश्रित, सतेजाना हातादिदैवत, अभ्यंतरी ज्योती ते जाळत, योगज्ञानी महेश्वर, ब्रह्मवैभव ज्ञानी योगेश्वर, शुक्ल ज्योती स्वरूप महेश्वर, तो योगज्ञानाचा महासागर, भूतांचा नता शिव, ज्यापाशी परिपूर्ण ब्रह्मज्ञान, सत्वविद्येचे अवबोधन, जो योगज्ञानाचा देव महान, चंद्रकांत मणी रसाळ, संचार करता ब्रह्मचक्राचा, ब्रह्मकमळामध्ये वास त्याचा, महेश्वर म्हणे त्या मल्हारीचा, नाम जप नित्य करावा. हे देवी पार्वती वराने तुझ्या कृपेने आणि प्रीतीने जो करील ग्रंथ पठन नेमे, त्याविषयी सांगतो ऐक. पठन करेल वा करविल, प्रसंगी भक्तीने ऐकेल, सकल कल्याण त्याचे होईल निश्चित हे जाण तू. मल्हारी सहस्रनाम पुस्तिका, ज्या गृही पूजली जाईल का, तेथे निसंशय होईल ऐका. समृद्धीचे अधिष्ठान, श्रीपुत्र धनाची आस जयाला, विद्या यश विजयाला, भुकेला त्रिवार त्याने सहस्रनामाला जपावे प्रतिदिनी. सर्व पापांचे प्रायश्चित्त घ्यावे, तरी प्रातस्नानानंतर भावे. सहस्रनाम पठन करावे आदरपूर्वक निश्चय, रहस्यांचे पापांचे उच्चाटन, अरिष्ठांचे दुस्वप्नांचे शमन. करील सहस्रनाम पठन, सामासी सिद्धी मिळेल. बाळांतीन बालक सुखी व्हावे, यास्तव याचे पठन करावे. गर्भिणीने पठन ऐकावे, सुखप्रसूती व्हावयासी. ज्या स्त्रीचे होत असे गर्भपतन, तिने हे ऐकता नाम पठन, तिच्या गर्भाचे दृढीकरण होत असे त्वरित. बाळगोपाळांचा परिवार खेळू लागेल तिचे अंगावर, आनंद मेळा तिचे घरदार, निनादित राहील. जिचे बाळे जन्मतामृत होती, तिज लाभेल दीर्घायू संतती. वंध्या नारीलाही होईल प्राप्ती अभिष्ट संततीची, सौभाग्यवतीला प्रीतिपतीची लाभेल सुंदरता ही साची. भीती कदापि नसे सपत्नीची, वैधव्यही कदा नसेल. पतिप्रेमाविना उदासी येता, त्या स्त्रीने पतिशुश्रूषा करता. सहस्रनाम पठने तत्वता, पतिप्रीती तिज लाभेल. भक्तीने श्रवण पठन करती, तयांना गतजन्मीची स्मृती. होईल आनंदाची प्राप्ती, हे निश्चित धरामणी. जयाची अडखळे सदावाणी, तया प्राप्त होईल सरलावाणी. कवी प्रतिभेला कवित्वगानी, स्फूर्ती जपनामयोगे. जो शुद्धाचरणी ग्रंथ वाचेल, तयाला विशेष प्रज्ञा लाभेल. निर्विघ्न सिद्धी प्राप्त होईल सहस्रनाम ग्रंथाधारे. सहस्रनाम ग्रंथाचे हे विशेष शुभानने, ते ऐकतू निशेष. त्या योगे तुझं होईल संतोष, ऐसे वदले महेश. श्रवण पठणार्थीचे रक्षण, करी दृष्टग्रहांचे निवारण. अन सर्व संकटाचे निरसन, सहस्रनाम ग्रंथ हा. बालग्रह कुष्ठ अपस्मारादी रोग हटवण्या देई सिद्धी. होई पुण्यवर्धनायुवृद्धी, पुष्टीतुष्टी देई हा. आडमार्गी तस्करांनी गाठिले, किंवा कलबीज अंकुरले. शत्रूच्या सन्निधानी सापडले, ते वेळी ग्रंथ न वाचावा. वृत्ती क्षोभ विषादाने भरली, किंवा अपार हर्षे उतटली. इष्टकार्य रंभवा समाप्ती केली, ते वेळी हा ग्रंथ वाचावा. समुद्र तरण वा पोतलंघन, किंवा करीती गिरिरोहण. गजसिंहादिकांचा हल्ला जाणून, सावधान ग्रंथ वाचावा. अवर्षण वा महासंकट, उद्भवताचा अतिउत्कट. दृष्ट आपत्ती करण्या नष्ट, शतदा ग्रंथ वाचावा. शनिवारी रविवारी सुदिनी, षष्टी तिथीला मल्हारी पूजुनी. ग्रंथ पठनी ब्राह्मण भोजनी, रमावे भक्तिपूर्वक.
ते वेळी उपास किंवा नक्त अयाचित भोजन एकभुक्त यथाशक्ती जपपूजा शास्त्रोक्त करावी मल्हारीची. होम पूजा आरंभी ग्रंथपठन वृद्ध आणि ब्राह्मण भोजन करावे. सुवासिनींचे पूजन त्यांना भोजनही अर्पावे. नाना परिमलयुक्त द्रव्यांनी ऋतुकालोद्भव शुभपुष्पांनी पाने दवनाबेल इत्यादींनी मल्हारी मार्तंड पूजावा. होम ईशपूजा भक्तपूजन तसेच प्रीतिदान उपायन हरिद्रा चूर्णयुक्त करून मल्हारी सर्पावे. कुलधर्माला अनुसरून यथाकाल यथाश्रम यजन पूजन नैवेद्य सर्व अर्पून देवसालंकृत करावा. अनुसरून वर्णकुलाचार वरी मागावा प्रसाद विनम्र करण्या मल्हारी क्षेत्री संचार तीर्थयात्रा करावी. व्यत्यव्ययाचा नसो विचार न गणावे श्रमही अपार आराधिता सदैव सादर मल्हारी प्रसन्न होत असे. एक वार मात्र मार्गशीर्षात प्रतिपदा ते षष्टीपर्यंत भक्तीने पूजिता म्हाळसाकांत ते अक्षय फलदायक. मार्गशीर्षात मल्हारी भक्तीने धनधान्यादी धेनवादी दानाने निस्वार्थपणे दान केल्याने मल्हारी संतुष्ट होत असे. द्रव्याबाबत शाठ्य वा स्वार्थ अज्ञान कार्पण्य वा दंभार्थ यांनी भारले जाऊन निरर्थ ग्रंथपठन करू नये. जो भक्तिपूर्ण पठन करील त्याचे मनोरथ पूर्ण होतील. जे जे कल्याणमय असेल ते ते घडेल खचित. चंपाषष्ठी स्कंदषष्ठीच्या वेळी चैत्र श्रावण पौषात सुकाळी पूजिता सर्व पर्वन काळी कामना तृप्ती होत असे. राजसराजाची कामनापूर्ती सुंदरा कामिनी त्यास लाभती. या लोकी जे असाध्य त्याची प्राप्ती त्यास त्वरित होईल. शत्रुशत्रे कमलत होतील अग्नी त्याला सुशीलतल होईल. वैरी त्याचे मित्र बनतील विषयी पुष्टीवर्धक हो. अंधाला दृष्टी मिळेल मुकाला सरळवाणी मिळेल बधिराला श्रवणशक्ती लाभेल. ग्रंथ वाचता ऐकता मुदे श्रवण वा पठन जो करील धर्म अर्थ काम जे जे इच्छिल तया ही सौख्य लाभेल. स्वर्गही प्राप्त होईल मोक्षार्थीला मोक्षप्राप्ती होईल. शुभकर्म फले लाभतील तसे सर्व तीर्थफलही मिळेल. ग्रंथपठनाचे हे फळ मार्तंड मल्हारी जय पूजिला पुरुषार्थ प्राप्ती होत्या नराला. सर्वदान लाभेल तयाला मल्हारी नाम एक सार्थ. सहस्रनाम विद्येचे फळ कोण जाणे खरोखर. सकल वेदाध्ययन योग अभ्यास सुफळ त्याचे समान पुण्य हे. प्रिय मल्हारी भजनाने असे सर्व काही भक्ता प्राप्त होत असे. हे ऐक तुझला मी सांगत असे पार्वती गुणशालिनी. मल्हारीचे सहस्रनाम ऐकावे त्याविना काय श्रवण करावे. अभक्ताला ते पुण्य न सांगावे. अतिगुह्य श्रेष्ठ ज्ञान श्रीपद्मपुराणे शिवोपाख्याने शिवपार्वती संवाद मिशाने कथिले मल्हारी स्तव शिवाने. ते मल्हारी नाम सहस्र मल्हारी सहस्रनाम स्तोत्र संपूर्णम. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.